नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मराठा समाजाला खास प्रवर्गात दिलेल्या आरक्षणाला ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आक्षेप घेतलाय. ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेतली. या सरकारनं आरक्षणाचा खेळखंडोबा केलाय. हे सरकार बरखास्त करा अशी मागणी ओबीसी नेत्यांनी राज्यपालांकडे केली. सरकारनं ओबीसी समाजाचा विश्वासघात केलाय असा आरोप ओबीसी समाजाच्या नेत्यांनी केलाय. तर दुसरीकडे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाला आक्षेप घेणारी याचिका मागे घेतली. मुस्लिम आरक्षणाची मागणी करणारी याचिका देखील जलील यांनी मागे घेतली. मुस्लिम आमदारांनी पाठिंबा दिला नाही अशी खंत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. या सरकारवरती खरंच आरक्षणाचा खेळखंडोबा केल्याचा जो आरोप आहे तो खरा आहे का? मराठा समाजाला आरक्षण दिल्यानं इतर समाजाच्या आरक्षणावर विपरीत परिणाम होईल का? सरकारचं आरक्षण धोरण चुकतंय का? या आणि अशा अनेक प्रश्नांची रोखठोक चर्चा करूयात. मराठा आरक्षणामुळे अन्याय. सुरुवातीला काही बातम्या आपण पाहणार आहोत आणि मग चर्चेकडे वळणार आहोत. ओबीसी समाजाचं शिष्टमंडळ आज राज्यपालांकडे गेलं होतं. सरकार बरखास्त करा अशी मागणी त्यांनी केली. स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच राज्यात आरक्षणाचा खेळखंडोबा राज्य सरकारनं केलाय असा आरोप यावेळी प्रकाश शेंडगेंनी केला. मराठा समाजाला सरकारनं एसीबीसी या विशेष प्रवर्गामध्ये ओबीसीतच जणू आरक्षण दिल्याचा निर्णय घेतलाय. त्या निर्णयाला कडाडून विरोध शिष्टमंडळानं केला. त्यामुळे ओबीसी समाजाचा विश्वासघात सरकारनं केला अशी टीका शेंडगेंनी केली. न्यायालयात देखील सरकारनं ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप शेंडगेंनी केला. मराठा समाजाला आरक्षण देताना वेगळा प्रवर्ग करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. ओबीसीमध्ये त्यांना आम्ही कुठल्याही पैसे धक्का लागू देणार अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु आता जे त्यांनी कायदा जो पास केलेला आहे, जे कॅबिनेट डिसिजन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये या मराठा समाजाला एससीबीसी म्हणून म्हणजेच ओबीसीचंच आरक्षण त्यांनी देऊन या समाजाचा विश्वासघात केलेला आहे. आणि म्हणून आम्ही आज महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल साहेबांना आम्ही आज आमचं साकडं घातलेलं आहे की तुम्ही तरी आम्हाला न्याय द्या. कारण ह्या सरकारने या महाराष्ट्रात मागासवर्गीय असेल, ह्या ओबीसी असेल, भटके यांचा विश्वासघात केलेला. ह्या समाजाचं नेतृत्व करते, जे छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधिनीचं रिपोर्टिंग तीच लिहिते, तीच या महाराष्ट्र शासनाला सगळ्या प्रकारचं सल्ला देते, तीच आमच्या विरोधात म्हणजे केवळ भटके विमुक्त ओबीसीच्या आरक्षणाला ती चॅलेंज करते. आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने सरकार कुठलंही संविधान मानायला तयार नाही. हे सगळं जी याचिका केली बाळासाहेब सराटींनी त्याच्यात काही तथ्य नाही आहे, तथ्यहीन अशी याचिका आहे. त्यामुळे आम्ही याला पुरजोर विरोध करू आणि या याचिका आम्ही दाखल करून घेऊ नये अशा प्रकारच्या 4 मार्चला आम्ही प्लीडिंग करू. तर मराठा आरक्षणाविरोधातली याचिका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मागे घेतली. सोबतच मुस्लिम आरक्षणाबाबतीतली याचिकाही इम्तियाज जलील यांनी मागे घेतली आहे. मुस्लिम आमदारांनी पाठिंबा आपल्याला दिला नाही, त्यामुळे आपण माघार घेतोय असं जलील व्यथित मनानं म्हणाले. आम्ही हे मुंबई हायकोर्टामध्ये पेटिशन दाखल केली होती 5% मुस्लिम रिझर्वेशनसाठी. त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. त्या रिझर्वेशन असू द्या किंवा मराठ्यांनी जो ओबीसीला चॅलेंज केलेले आहे ओबीसी रिझर्वेशनला, आणि आमची सुद्धा एक पेटिशन होती. आता एक खिचडी झालेली आहे म्हणून आम्ही आमच्या लीगल एक्सपर्टशी आम्ही बसलो आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्हाला असं हे कळालेलं आहे की जोपर्यंत हे क्लॅरिटी येत नाही सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतील. कारण काय आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणताही प्रावधान नाही आहे की 10% इकॉनॉमिक बेसिसवर आपण देता येईल. मराठ्यांनी जे ओबीसीला चॅलेंज केले आहे त्याच्या बाबतीत जे ठोक निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही कोर्टाला हे विनंती करणार आहे उद्या की आमचा पेटिशन आम्ही मागे घेत आहे. आणि त्याचं कारण हे आहे आम्ही लिबर्टी घेणार आहे की या सगळ्या क्लॅरिटी झाल्यावर पुन्हा आम्ही कोर्टात रुजू होऊ शकतो. रोकठोकमध्ये थेट चर्चेला आपण सुरुवात करतोय. माझ्यावर आत्ता इथं स्टुडिओमध्ये आबासाहेब पाटील आहेत, मराठा क्रांती मोर्चाचे. आबासाहेब पाटील, स्वागत आपलं रोकठोकमध्ये. माझ्याबरोबर आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधनं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आहेत. प्रवीणजी, आपलंही स्वागत या चर्चेमध्ये. अमर साबळे भारतीय जनता पक्षाचे खासदार आपल्याबरोबर दिल्लीहून आहेत. आणि सचिन पाटील कायदेतज्ञ आहेत, ते विधिज्ञ आहेत, ते देखील नवी दिल्लीवरून आपल्यासोबत आहेत. सचिनजी आणि अमर साबळे, आपल्या दोघांचंही स्वागत. त्याचबरोबर प्रकाश शेंडगे धनगर समाजाचे नेते, ओबीसी नेते थोड्याच वेळात इथं स्टुडिओमध्ये मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर असणार आहेत. या सगळ्यात कुठंतरी गेले काही दिवस वातावरण महाराष्ट्रामधलं जे आहे ते ढवळून निघालेलं एक प्रकारचं गढूळ होतं. आणि आजच्या या भेटीमध्ये ओबीसी नेते
मोठ्या प्रमाणावरती आक्रमक दिसले. आबासाहेब पाटील, ओबीसी नेत्यांची आजची जी भूमिका आहे, थेट सरकार बरखास्त करा असं ते म्हणाले. आणि पहिल्यांदा असं सरकार अस्तित्वात आलंय जे आरक्षणाबरोबर खेळखंडोबा करते. मराठ्यांना जे आरक्षण दिलंय विशेष प्रवर्गात ते ओबीसींच्या मुळावर येईल अशी भीती त्यांना आहे. कृपया थोडक्यात मुद्दे, मी सर्वच पाहुण्यांना विनंती करतो, थोडक्यात आपण जे मुद्दे मांडाल ते थोडक्यात मांडावे, जेणेकरून अधिकाधिक मुद्दे आपल्याला चर्चेला घेता येतील. आबासाहेब. खरं तर आरक्षणाचा खेळखंडोबा हा ओबीसी नेत्यांनी केलेला आहे, सरकारनं केलेला नाही. कारण समाजामध्ये आरक्षण मागण्याचा उपेक्षित सगळ्या आर्थिक असेल किंवा सामाजिक असेल, शैक्षणिक ज्या ज्या लोकांना आता प्रॉब्लेम होतात त्या लोकांना मागण्याचा अधिकार सरकारकडे आहे. आणि तो सरकारकडं ज्या वेळेला मराठा समाजाला आरक्षण समाजानं सरकारकडे मागितलेलं आहे. परंतु हे जे ओबीसी नेते आहेत याच्यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक फक्त राजकारणासाठी ह्या आरक्षणाचा वापर केला जातोय. आणि खरंच यांना जर ओबीसीच्या लोकांची जर तळमळ असते तर ओबीसीतल्या लोकांनी जे आता नेते म्हणून पुढे जातात ह्यांनी आपल्या ओबीसी समाजाचा पहिला विचार करा. जे भटके विमुक्त जाती जमात ज्यांना अजून सर्टिफिकेट भेटत नाहीत, राहायला घरं नाहीत, अशावरती ह्यांनी विचार विनिमय करायला पाहिजे. ह्यांनी मराठ्यांची काळजी करू नये. मराठे समर्थ आहेत ह्या सगळ्या गोष्टीला. आणि आता मी सातत्यानं बघतो हे काही यांच्याकडे विषय नाही. मराठा समाजाला टार्गेट करणे आणि मराठा समाजाच्या वरती हे करणे. तुम्ही तुमचं आरक्षण बघा ना, आम्ही तुमच्यातलं घेतलं आहे का? आमची भूमिका स्पष्ट क्लिअर आहे, सरकारकडे आहे, समाजात आहे, सगळीकडे आहे. म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी राजकारण आहे असं आपलं. नक्कीच हे सगळ्यांना राजकीय वेध लागलेले आहेत. ह्याच्यामध्ये जवळपास सगळेच लोक, तुम्ही बघा हरी नरके असेल, तुमचे श्रावण देवरे, ते कुणाचे लोक आहेत? ते ह्यांचे कुठल्या पक्षात काम करतात? छगन भुजबळची लोक आहेत ते. या प्रकाशांना कुठल्या पक्षात काम करतात? जे तुमचे काय नाव त्यांचं हरिभाऊ राठोड कुठं काम करतात? ह्यांना फक्त राजकारणासाठीच हा सगळा उठाठेव चालला आहे आणि पक्षापक्षामध्ये डिवायडेशन करायचं काम चाललं. तर माझी ओबीसी समाजातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की मराठा समाज एक आम्ही सुरुवातीपासून भूमिका घेतलेली आहे की तुमच्या कुठल्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मराठा समाजाने जबाबदारी स्वतः घेतलेली आहे. आम्हाला त्यांच्यात जायचं नाही किंवा त्यांना त्यांच्या आरक्षणाला कुठे धक्का लागता का, म्हणजे आमची भूमिका आहे. परंतु आमचं सातत्यानं जी टीका होते आणि मध्ये तर असा विषय आला की मराठा समाजामुळं ओबीसीला धक्का लागेल, ओबीसीत आले, एससी बीसी म्हणजेच ओबीसी आहे, मग मराठा समाजाने आरक्षण मागायचं नाही का? आमचा अधिकार नाही का? याने स्पष्ट करावं. ठीक आहे आबा, सविस्तरपणे आपण मुद्दे मांडलेत. प्रवीण गायकवाड, मी आपल्याकडे येतो. खरं तर कुठेतरी या सगळ्या निमित्तानं समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला लागली की काय अशी शंका येते. कारण जसं आबा म्हणतात तसं ते खरं आहे का की राजकारणाकरता या सगळ्या मुद्द्यांचा वापर केला जातो आहे. मुळात अनेकांच्याकडनं असा दावा होतो की मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि ओबीसीच आहेत आणि ओबीसींचं असं म्हणणं आहे की आता आमच्या आरक्षणावरती या सगळ्यामुळं गदा येते. प्रवीण गायकवाड, या सगळ्यामध्ये आपला विशेष अभ्यास आहे. गेली अनेक वर्ष आपण महाराष्ट्रामध्ये फिरता, या सर्व सामाजिक प्रश्नांवरती आपला सखोल अभ्यास आहे. आजच्या या भेटीनंतरची जी प्रतिक्रिया आहे त्यानं कुठेतरी दुःख होतं का की भाऊ भाऊ भांडतायत आरक्षणासाठी, असं वाटतं का? निश्चितच काय आहे की राज्यघटनेमध्ये 340व्या कलमाप्रमाणे ओबीसी आयोग स्थापन करावा एवढीच एक ओळ आहे. मग ह्या ओळीच्या आधारावर पहिल्यांदा काका कालेलकर आयोग आणि नंतर मंडल आयोग स्थापन झाला. परंतु काका कालेलकर आयोग ज्यावेळेस देशभरामध्ये राज्यस्तरीय आयोग स्थापन करून जाती निश्चित करण्याच्या आल्या त्यावेळेस महाराष्ट्रात 10% जातीच ओबीसींच्या होत्या. पण त्याच काळामध्ये गजेंद्र गडकर यांनी 1963 साली 50%ची मर्यादा घातली आणि त्यांनी आधार जो घेतलेला आहे तो कॉन्स्टिट्यूशनल डिबेटमधला आहे. जे 12 व्हॉल्यूम घटना निर्माण होत असताना वेगवेगळ्या सदस्यांनी मुद्दे मांडले. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं ते मला या ठिकाणी विशेष नमूद करावं वाटतं की आरक्षण हे अपवाद आहे आणि समता ही मूळ तत्व असल्यामुळं तो नियम आहे. तर समतेच्या तत्वाला बाधा येईल असं कुठलंही करू नये आणि म्हणून 50%ची जी मर्यादा आहे ती त्यावेळेस निश्चित करण्यात आली घटना समितीच्या चर्चेमध्ये आणि त्याचा गजेंद्र गडकरांनी आणि नंतर काका कालेलकर आयोगाच्या नंतर मंडल कमिशन आलं. मंडल कमिशनच्या नंतर इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा निर्णय आला आणि म्हणून 50% सुद्धा नाही, खरं तर 49.5% आणि नियम असल्यामुळं 50.5% जास्त इतकं ती एक थिन लाईन आहे हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे.
50% वर कुठलंही आरक्षण, अगदी 16% मराठ्यांना दिलेलं राज्य सरकारनी ते मृगजळ आहे, ते बोगस आहे. दुसरं जे मोदींनी दिलेलं आहे केंद्रामध्ये 10% आर्थिक निकषावर, 1992ला ज्यावेळेस नरसिंहराव सरकारने 10% दिलं होतं, त्यांनी अशाच प्रकारचा कायदा वगैरे केला होता आणि इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची कुठलीही घटनात्मक तरतूद नसल्यामुळे ते बाद केलं. हे गोष्ट खरीच आहे की आरक्षणाचा खेळ खंडोबात झालेला आहे आणि कुठलंही सरकार, बीजेपीचं असेल, काँग्रेसचं असेल, कुठलंही हे खरं बोलत नाही. कारण मताचं राजकारण आहे, जातीच्या अस्मिता निर्माण झालेल्या आहेत, वर्गांच्या अस्मिता निर्माण झालेल्या आहेत, वर्गांचे नेते तयार झालेत, जातींचे नेते तयार झालेत आणि ते जातीच्या आधारावर आणि वर्गाच्या आधारावर मतदान करतात. म्हणून 1982ला पहिल्यांदा अण्णासाहेब पाटलांनी ज्यावेळेस आर्थिक निकषावर मागणी केली त्यावेळेच्या सरकारने आरक्षण काय आहे, घटनेत तरतूद काय आहे, कायद्यात तरतूद काय आहे, देता येईल का नाही, हे सत्य प्रबोधनाने आणि सांगितलं पाहिजे होतं. गेली 25-30 वर्ष सातत्याने हे मागणी केली जाते. पण सत्य एक मात्र निश्चित आहे, ते ओबीसी नेत्यांना पटणार नाही. परंतु इतिहासाचा आणि अन्य गोष्टीचा संपूर्ण आधार घेतला तर मराठा समाज हा कुणबी हे मी वेळोवेळी सांगितलेलं आहे. मर्यादा प्रवीणजी, आता सध्या प्रकाश अंगे अजून पोहोचलेले नाहीयेत, पण ते अनेकदा, अनेक वेळा, अनेक व्यासपीठावरती, अनेक ठिकाणी हे सांगून सुद्धा मान्य केलं जात नाही. हे खरं आहे. मात्र बहुसंख्येनं मराठा समाजाकडे कुणबी असल्याची दाखले आहेत आणि ते त्या पद्धतीचं तसं आरक्षण देखील घेत आहेत. हे अगदी खरं आहे, आपण म्हणतायत ते खरं आहे. पण ज्यांना आरक्षण आत्ता नाही आहे, जे मराठा आहेत ते खरंच कुणबी आहेत का, त्यांना तसं ते सगळं सिद्ध करावं लागतं. आपण सचिन पाटलांच्याकडे जाऊयात. सचिन पाटील विधिज्ञ आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, ते दिल्लीत काम करतात. सचिनजी, ओबीसी नेत्यांची ही जी भीती आहे ही कितपत खरी आहे? मराठा आरक्षणामुळं अन्याय ओबीसींवरती होऊ शकतो का? काय नेमकी कायदेशीर गोम या सगळ्यामध्ये? हे लक्षात घ्या, ओबीसींना जे आरक्षण दिलेलं आहे ते पण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत. याच सत्राखाली त्यांनाही आरक्षण आहे. आता कमिशनचा ज्यावेळी रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टनुसार ज्यावेळी मराठा समाज हा आहे असं ज्यावेळी निष्कर्ष कमिशननं काढला त्यावेळी त्यांना आरक्षण देणं ही बाब योग्य आहे, त्याबद्दल विषय नाही. परंतु आता हे जे 16% त्यांना वेगळा प्रवर्ग करून देण्यात आलं आणि त्यामुळे हे प्रमाण 68% आता जे नेण्यात आलं, त्यामुळं ह्याला कायदेशीर अनेक अडचणी आहेत, त्याबद्दल काही वाद नाही. आणि आता एकंदरीत 13% SC, 7% ST आणि उरलेले 32% हे ओबीसी, SBC, VJ म्हणजे विमुक्त जाती आणि नोमॅडिक ट्राईब अशामध्ये हे 32% विखुरलेला आहे. राज्य सरकारने हा निर्णय स्वतः 16%चा न घेता त्यांनी ह्या सर्व जाती आणि आता नव्यानं होऊ घातलेलं मराठा जातीचं आरक्षण हा सगळा विषय जर मागासवर्गीय कमिशनकडे पाठवला असता आणि मागासवर्गीय कमिशननं सर्व जातींचा क्वांटिफिएबल डाटा वगैरे कलेक्ट करून त्यांनीच जर स्वतः ठरवलं असतं की कुठल्या जातीला किती % द्यायला पाहिजे आणि ह्या सर्वांना कशामध्ये द्यायला पाहिजे आणि ते 50% ओरडायचं किंवा नाही, याचा निर्णय जर ओबीसी कमिशनने घेतला असता तर ते कायदेशीरदृष्ट्या आणखी चांगलं झालं. अगदी स्पष्टपणे आपण आपलं मत मांडलेलं आहे. अमर साबळे साहेब, निवडणुकांच्या तोंडावरती राजकारण रंगतंय आणि राजकीय हेतून प्रेरित हे सगळे आरोप आहेत असं आपल्याला वाटतं का? मराठा आरक्षणाच्या निमित्तानं ओबीसी नेत्यांनी थेट सरकार बरखास्तीची मागणी केलेली आहे. आरक्षणाचा खेळखंडोबा आपल्या सरकारनं केला असा आरोप आपल्यावरती केलाय या शिष्टमंडळानं. काय उत्तर आहे याला? ही राजकीय मागणी आहे. मराठा समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी होती. जर आपण शेतकऱ्यांचा आत्महत्यांचा आकडा पाहिला आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या मराठा समाजाचं प्रमाण पाहिलं तर मराठा समाजाची मागणी आरक्षणाची होती ती योग्य होती आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन महाराष्ट्र सरकारने एक चांगलं पाऊल टाकलं, त्याचं मी कौतुक करतो. मुख्यमंत्री किंवा जादा आमदार, जादा बँकांचे चेअरमन झाले म्हणजे मराठा समाज सुधारला असं होत नाही. अजूनही मराठा समाजामध्ये खूप गरिबी आहे आणि त्यामुळे त्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण दिल्यामुळे
कुणालाही वाईट वाटता कामा नये. फुले शाहू आंबेडकरांच्या भूमीमध्ये एखाद्या समाजाला आरक्षण मिळालं आणि त्या समाजाचा सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीमध्ये विकास होणार असेल तर आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. जाती जातीमध्ये तणाव निर्माण करणं, त्याचा राजकीय वापर करणं हे गैर आहे. त्यामुळे त्यांनी बरखास्तीची केलेली मागणी अत्यंत चुकीची आहे आणि महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण दिलंय त्याचं मी पूर्णपणे समर्थन करतो. पण जे ओबीसी बांधव आहेत त्यांच्या मनामध्ये अमर साबळे साहेब भीती आहेत. आपण असं म्हणूयात की गेलेल्या शिष्टमंडळातले राजकीय नेते जे आरोप होत आहेत त्या आरोपांना उत्तर द्यायला शेंडगे अजून पोचलेले नाही आहेत. ते पोचतील अशी अपेक्षा करतोय मी की राजकारणानं प्रेरित आहे. पण जो आत्ता ओबीसी बांधव कोट्यवधीच्या संख्येनं आपल्याला थेट झी24 तासच्या माध्यमातून ऐकतोय त्याच्याही मनामध्ये भीती आहे की SCBC हे जे आहे आणि ओबीसी यांचा जो सचिन पाटील जे कायदेतज्ञ त्यांनी आता आपल्याला सांगितलं की शेवटी दोघांचा देखील जो विचार करण्याचा घटक आहे तो एकच आहे. आर्थिकदृष्ट्या मागास आमच्या आरक्षणाला उद्या या सगळ्यांना धक्का लागणार ही भीती ओबीसींच्या मनात आहे. त्याबद्दल आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून काय सांगाल? विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं होतं की असलेल्या अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांना जे आरक्षण दिलेलं आहे तर ते त्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही असं स्पष्टपणे केलेलं आहे. या उपर त्यांच्या मनामध्ये शंका असतील तर त्यांनी परत मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, चर्चा करावी. परंतु मराठा बांधवांना मिळालेलं आरक्षण हे त्या समाजाची गरज आहे. ओबीसी समाजाच्या असलेल्या आरक्षणाला धक्का लावू नये या मताचं महाराष्ट्राचं सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं तेच मत आहे. जी सचिन पाटील साहेब, अमर साबळे साहेब जसं म्हणतायत ते लोकांच्या पर्यंत थेट पोहोचवणं आत्ताच्या कार्यक्रमामध्ये आज जी एकूण चर्चा झाली, सचिन पाटलांचा संपर्क आपल्याशी तुटलाय. आबासाहेब मी आपल्याकडे येतो. जी ओबीसी बांधवांच्या मनामध्ये भीती आहे कुठंतरी या सगळ्याचं निरसन होणं गरजेचं आहे. गेले अनेक दिवस आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये भांडत आहात. हे सगळं करत असताना काय नेमका आपला अभ्यास झालाय? ज्या वेळेला शासनाने आरक्षण दिलं त्यावेळेला आपल्याला काय सांगण्यात आलं होतं? मग ही जी मागणी आता ओबीसींची होते ही पटते का? याच्यामध्ये कसं आहे की आता आरक्षणाच्या बाबतीत राज्यातला जो ओबीसी समाज आहे हा संभ्रमित करण्यात आलेला आहे आणि संभ्रमित करण्याचं काम काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. आणि मी वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण सांगितलेलं आहे की मराठा समाज असा समाज आहे की तो इतरांचं कुणाचं काढून घेऊन आम्हाला द्या अशी आमची भूमिका कधीच राहिलेली नाही. आम्ही सुरुवातीपासून बोललेलं आहे की बाबा इतरांच्या कोणत्या आरक्षणाला कुठल्या योजनेला धक्का न लागता आम्हाला द्या. असं असताना आता ह्यांनी प्रत्येक वेळेला ह्यांच्या वेगळं स्टेटमेंट आणि म्हणूनच आता काय वेळेला कसं होतं की आज विचार करायला गेलं तर ओबीसीची संख्या 32%, आरक्षण 32%, मराठ्यांची संख्या 32%, आरक्षण 16%. विषय तुम्ही उकरायला गेले तर आम्ही पण उकरू ना, आमच्याकडे पण विषय आहेत ना. कसं आहे की अजून आम्ही कुणाच्या समाजाच्या विरोधात गेलो? आम्ही मागितलं आरक्षण मागताना आम्ही कुठल्या समाजाला विरोध केला का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आम्हाला ओबीसीचं काढून द्या, SCचं काढून द्या, STचं काढून द्या किंवा अजून आम्हाला खुल्या प्रवर्गात काही नाही. आमची ही कायदेशीर घटनात्मक लढाई ही मराठ्यांची वैयक्तिक मराठा समाजासाठी आहे. परंतु हे जाणीवपूर्वक लढाई इतर कोणाशी नाही असं तुम्ही म्हणताय. परंतु ओबीसीच्या ज्या नेत्यांनी ह्याने आता ह्यांचा मुद्दा काय, ह्यांच्याकडे दुसरा राजकारणाला मुद्दा कुठला नाही तर काय आता मराठा आरक्षणाला विरोध करा. किती लोक विरोध करतात ओबीसीतले? ओबीसीतले जे काही आमच्यासोबत असणारे या मराठा क्रांती मोर्चाला सपोर्ट करणारे सुद्धा मराठा समाजाला इतर समाजातले भरपूर लोक मोर्चासुद्धा सामील झाले आणि प्रवीण दादा आमच्यासोबत आहेत. हे सुद्धा म्हणजे बहुजन समाजासाठी काम करतात. त्यांच्यासोबत अनेक लोक आहेत. ही सगळी लोक कोणी सुद्धा विरोध करत नाही. फक्त विरोध करणारे काही मोजक्या लोकांचा विरोध आहे असा तुमचा आरोप आहे. कायदेशीर बाब आबासाहेब काय आहे ती आपण ऐकून घेऊन आपण ब्रेकला जाऊयात का? सचिन पाटील पुन्हा जोडले गेलेत आपल्यावर. सचिनजी, या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल ही भीती कायदेशीर दृष्ट्या काय नेमकं आपल्याला सांगते? ही खरी आहे भीती? लागू शकतो असा धक्का? काय आपल्याला सांगते? लक्षात घ्या, मी मगाशीच सांगितलं की ओबीसींना देण्यात आलेलं आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत म्हणूनच दिलं गेलेलं आहे
आणि आज आता कमिशनच्या रिपोर्टनुसार मराठा समाज हा पण तसाच आहे असा निष्कर्ष निघालेला आहे. त्यामुळं ओबीसीनी मी सांगितल्याप्रमाणे मगाशीच मी तो मुद्दा क्लिअर केला. ओबीसी आणि हे सर्व आता एकत्र करून त्यातून मार्ग काढावा लागेल. आणि हे बॅकवर्ड क्लास कमिशननंच काम केलेलं चांगलं, म्हणजे त्यामध्ये राजकारण यायचं नाही आणि वोट बँकसाठी जे सगळे प्रकार होतात हे व्हायचे नाहीत. परंतु हे बॅकवर्ड क्लासला जर सांगितलं तुम्ही सगळ्या जातींचा क्वांटिफिएबल डाटा बघा, त्यांची पॉप्युलेशन बघा आणि त्यानुसार हे कसं डिस्ट्रीब्यूट करायचं 32% रिझर्वेशन हे त्यांनी ठरवलेलं हे संयुक्तिक राहील आणि त्यामुळं कुणीही त्यामध्ये राजकारण आणायची गरज उरायची नाही असं मला वाटतं. कायदेतज्ञांचा सल्ला आपण ऐकला, सरकारची बाजू आणि मराठा समाजासाठीच्या आरक्षणाकरता लढणाऱ्यांची बाजूही आपण ऐकली. प्रेक्षक हो, ही जी भीती आहे मराठा आरक्षणामुळे आमच्यावरती अन्याय होतोय का, या सगळ्याला नेमके काय कंगोरे आहेत तेही आपण तपासून पाहणार आहोत पुढच्या चर्चेमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट ती म्हणजे या आरक्षणाचं जे पुढचं काही करायचं ते सगळं मागासवर्गीय आयोगानं केलं पाहिजे, हे जे कायदेतज्ञांचं मत आहे. याबद्दल काय वाटतं? दोन्ही बाजूंना आपल्याला ऐकायचं, पण अजून प्रकाश शेंडगे पोहोचू शकलेले नाही, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत. रोकठोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणामुळे अन्याय होतोय का, अशी आजच्या रोकठोकची आपण चर्चा करतोय. आणि आता आपल्याबरोबर प्रकाश शेंडगे जोडले गेले आहेत. प्रकाश शेंडगे धनगर समाजाचे, ओबीसी समाजाचे ते नेते आहेत आणि आत्ताच राज्यपालांना हे शिष्टमंडळ भेटून आलंय. प्रकाश शेंडगे, काय नेमके आपले आक्षेप होते आणि काय आपण राज्यपालांना सांगितलं? नाही, या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतका मराठा आरक्षणामुळं ओबीसी संपूर्ण समाज हा त्रस्त झाला आणि इतक्या असुरक्षितची भावना जी आहे हा देश स्वतंत्र झाल्यापासून कधीही ओबीसी समाजाला झाली नव्हती. तेवढी असुरक्षित भावना पहिल्यांदा या महाराष्ट्रात निर्माण झाली की मराठा आरक्षण देण्याला ओबीसी समाजाचा कधीच विरोध नव्हता, आजही नाही उद्याही नसणार आहे. परंतु ह्या शासनानं जी खेळी खेळलेली आहे, एक चाल खेळलेली आहे की हा मराठा समाज जो आहे त्याला सोशली बॅकवर्ड त्यांनी डिक्लेअर केलं आणि 50%च्या वरती 16% दिलं. आता 50%च्या वरचं 16% जर टिकवायचं असेल तर ज्याप्रमाणे पार्लमेंटमध्ये त्यांनी 2 दिवसामध्ये मोठी घटनादुरुस्ती केली, तशीच पार्लमेंटचं एक 9C जर टाकलं असतं तर किमान 10 वर्ष तरी हे मराठा आरक्षण टिकलं असतं. परंतु तसं न करता फक्त महाराष्ट्र सरकारनंच फक्त कायदा पास केला आणि 16% वरचे देऊन टाकले. आता ते सुप्रीम कोर्टच्यामध्ये टिकणार नाही हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे जवळपास. आणि नाही टिकलं तर पुढचा रस्ता काय आहे हे याचं उत्तर शासन देतच नाही आहे. हे आता सामाजिकदृष्ट्या मागासलेपणा असल्यामुळं यांना ओबीसीमध्ये घातल्याशिवाय दुसरा रस्ता या मराठा समाजामध्ये दुसरा रस्ता तर नक्कीच नाही आहे. कारण जे 10% आरक्षण जे दिले गेले सवर्णांसाठी आता हे मागासवर्गीय जाहीर झालेले आहेत. त्यामुळे सवर्णांचे 10% जे आहे त्यामध्ये मराठा समाजाला आता आरक्षण घेता येणार नाही. आणि म्हणून हे जे आरक्षण मराठा समाजात नाही टिकलं तर ओबीसीमध्येच त्याला आरक्षण द्यावं लागेल. आणि हे ओबीसीचं आरक्षण त्यामुळे अतिशय धोक्यामध्ये येणार आहे, पुढच्या पिढ्या बर्बाद होण्याची वेळ येणार आहे. म्हणून हा ओबीसी समाज असुरक्षित झालेला आहे. आणि म्हणून आज आम्ही राज्यपालांची भेट घेऊन त्यांना मागणी केली की सरकारनं हे कपट कारस्थान केलेलं आहे. हा सामाजिक एक विध्वंस हा महाराष्ट्रामध्ये होणारा घाट या सरकारनं घातला आहे. म्हणून हे सरकार बरखास्त केलं गेलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी आज ओबीसी समाज सगळ्या नेत्यांनी मिळून राज्यपाल महोदयांनी केलेली आहे. प्रकाश शेंडगे आज ओबीसी समाजाचे नेते म्हणून भेटले असले तरी देखील धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांचा आदिवासीमध्ये समाविष्ट होण्याचा लढा सुरू आहे. अमर साबळे, असुरक्षिततेची भावना आहे आमच्यामध्ये आणि म्हणून सरकार बरखास्त करा, या सरकारनं हा खेळखोंडा उभा केला. शेंडगेंचं म्हणणं, पुन्हा एकदा तोच प्रश्न मी आपल्याला विचारतो, काय उत्तर द्याल शेंडगे? अमर साबळेंचा संपर्क तुटला, आपण पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहोत. प्रवीण गायकवाड, मी आपल्याकडे येतो. या सामाजिक प्रश्नाचा अभ्यास करताना आदिवासी आरक्षणाकरता भांडणारे प्रकाश शेंडगे आज ओबीसी नेत्यांबरोबर जाऊन सरकार बरखास्तीची मागणी करून आले. हे सगळं जे आहे या सगळ्याच्या पाठी नेमका सर्वसामान्य गोरगरिबाचं कल्याण व्हावं ही भावना आहे की सगळं राजकीय हेतूनं प्रेरित आहे? तटस्थ कार्यकर्ता म्हणून काय वाटतं आपल्याला? नाही, समाजकारणासाठी आरक्षण आलं ही गोष्ट खरी आहे,
पण गेली 25-30 वर्षामध्ये राजकारणाचं साठी एक हत्यार म्हणून म्हणा किंवा चळवळी चालवण्यासाठी एक कार्यक्रम म्हणूनच आरक्षण झालेलं आहे. प्रकाश शेंडगे साहेब सांगतात की 16% आरक्षण हे इतर मागासवर्गीय आयोगाने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणा सिद्ध करून दिलं, ही गोष्ट खरी आहे. 382 जाती ओबीसी मध्ये गेल्या त्या त्यांच्या शिफारशीनीच गेल्या. मग मराठा समाजासाठीच वेगळा प्रवर्ग 16% करण्यामागचा हेतू काय आहे? आणि जो 16% प्रवर्ग केल्यामुळं मराठा समाजाची जी आज आरक्षणाचा लाभ मिळतोय तो 50% वर आहे. आणि प्रकाश शेंडगे साहेबांना घटनेची चौकट आणि कायद्याच्या मर्यादा माहिती असल्यामुळं मला माहिती आहे की ते 16% लाभ कुणालाच होणार नाहीये. आता 10% बद्दल त्यांनी चांगला खुलासा केला की आर्थिक निकषावर जे केंद्रातनं येणारं 10% आरक्षण आहे मुळात तेही टिकणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये, कारण सुप्रीम कोर्टाची जबाबदारी ही घटनेच्या चौकटीत ज्या काही गोष्टी आहेत त्या बसवायच्या आहेत, त्याच्यात ते बसत नाही. पण त्यांनी चांगला खुलासा केला की इतर मागासवर्गीयाचा दर्जा मिळाल्यामुळं मराठा समाजाला लाभ 10% लाभ घेता येणार नाही. मुळात अन्याय मराठा समाजावर होतोय. नाही, मुळात अन्याय मराठा समाजावर होतोय. 16% पण मिळणार नाही, 10% पण मिळणार नाही. ओबीसीवर अन्याय होतो कसा? आणि प्रकाश शेंडगे साहेब हे गोष्ट खरी आहे की त्यांना आता एससी मध्ये जायचंय. एससी मध्ये गेल्यानंतर आहे त्या एससी मध्ये हे आपलं एसटी मध्ये जायचंय, शेड्यूल ट्राईब्स मध्ये. शेड्यूल ट्राईब्स मध्ये जाऊन याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही का? तर तो संघर्ष सुद्धा त्यांना माहिती आहे की धनगर समाजाला का आरक्षण मिळत नाही, मराठा समाजाला का आरक्षण मिळत नाही. आणि हा खरंच राजकारणाचा खेळखंडोबा झालाय, एवढं मात्र प्रकाश शेंडगे खरं बोलले, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद. अमर साबळे, आपल्याला आता या दोन्ही प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे. शेंडगेंनी असुरक्षिततेची भावना आमच्यामध्ये असा आरोप केला म्हणून सरकार बरखास्त करण्याची मागणी आम्ही केली. तर इकडे प्रवीण गायकवाड म्हणतात की शेंडगेंच्या म्हणण्यानुसार आता मराठा समाजाचं 16% आरक्षणही टिकणार नाहीये, हे वेगळं जे 10% आरक्षण दिलंय तेही टिकणार नाही आहे. आणि म्हणून मग जे 10% वेगळं आरक्षण मिळणार होतं ते ओबीसीत गेल्यामुळे तेही मराठ्यांना मिळणार नाही, मराठ्यांवरच अन्याय होतोय, असाही एक प्रतिप्रश्न उपस्थित केलाय. या दोघांना एक कसं उत्तर द्यायला आपण? ओबीसी समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली ही वस्तुस्थिती आहे. परंतु ओबीसी समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं सरकार बरखास्त करावं आणि महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण व्हावी हे म्हणणं संयुक्तिक होणार नाही. त्यांनी त्यांच्या भीतीचं निराकरण मुख्यमंत्र्यांशी बसून करावं. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं जाईल. आणि प्रवीण दादांनी मांडलेली भूमिका जी आहे ती न्यायालयीन संदर्भामध्ये आहे. न्यायालयामध्ये जो निर्णय होईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. न्यायालयीन प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण बोलणं उचित होणार नाही. परंतु दोन्ही समाजाने सामंजस्याने महाराष्ट्रातलं फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण गढूळ होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. आपण असं आवाहन करताय, पण मग ही जी आरक्षण आहेत, ही ज्या ज्या आहेत या सगळ्या राजकारणापोटी दिल्या असा जो आरोप आहे तो आपल्याला मान्य आहे का? हे टिकेल का न्यायालयामध्ये? नक्की काय होईल? हे राजकीय नाही. मराठा समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि ती न्याय होती. मराठा समाजातले काही मंडळी, मूठभर मंडळी श्रीमंत झाले याचा अर्थ संपूर्ण मराठा समाजाची सामाजिक शैक्षणिक परिस्थिती सुधारली असं होत नाही. त्यामुळे मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचं सुद्धा महाराष्ट्रातील जनतेने स्वागत केलेलं आहे आणि ओबीसी बांधवांनी सुद्धा स्वागत केलं पाहिजे. परंतु त्यांच्या हक्कासाठी त्यांनी लढलं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये जी असुरक्षितची भावना निर्माण झालेली आहे ती काढून टाकली पाहिजे आणि शंकेचं निरसन मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन बसून करून घेतलं पाहिजे. निरसन करून घेतलं पाहिजे असं ते म्हणतात. शेंडगे साहेब, आपण कायदेतज्ञांकडे 1 मिनिट जाऊ आणि मग तुमच्या बोलण्याला आणखी जरा जास्त आधार मिळेल. आबा, आपल्याकडे येतो मी. सचिन पाटील साहेब, आता अमर साहेब म्हणाले की शांतता ठेवली पाहिजे, आपण न्यायालय काय म्हणतं याची आपण वाट पाहू. या दोन्ही विषयांवरती काय नेमक्या घडामोडी घडू शकतात, कायदेतज्ञ म्हणून आपण काय सांगाल? हे बघा, आता महाराष्ट्रामध्ये तर
आर्थिकदृष्ट्या मागासचं जे 10% आरक्षण आहे हे तर आता महाराष्ट्रामध्ये देणं शक्यच नाही, कारण आता ऑलरेडी 68% आपण पोहोचलेलं आहे. खरंय. आणखी 10% द्यायचं म्हटलं तर ते 78 वरती जाईल. आता त्याची पण त्या नवीन बिलाची पण कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी सुप्रीम कोर्टासमोर चॅलेंज झालेली आहे. सुप्रीम कोर्ट ते डिसाईड करेल. परंतु आजच्या घडीला जे टोटल 68% आरक्षण आहे हे सुद्धा 50%च्या लिमिट, कारण कास्ट बेसवरती जे आरक्षण आर्टिकल 14(5) आणि 16(5)(4)(5) ह्याच्या खाली जे या 2 आर्टिकल खाली जे दिलं जातं हे कास्ट बेस्ड रिझर्वेशन आहे आणि ते 50%च्या वरती ओलांडता येत नाही जोपर्यंत अतिशय एक्सेप्शनल सिच्युएशन नाही. अशा आता जे सरकारचं असं धोरण दिसतं की त्यांना हे म्हणायचं की आजच्या या आत्महत्या किंवा जे अनेक त्या रिपोर्टमध्ये जे अनेक जी कन्क्लुजन्स आली त्याच्या आधारे राज्य सरकार ते स्ट्रेच करू पाहतं की अतिशय एक्सेप्शनल सिच्युएशन आहे म्हणून आम्ही हा नवीन प्रवर्ग तयार करून 16% हे आरक्षण देत आहोत. पाटील साहेब, हे न्यायालयात टिकेल का? हे न्यायालयामध्ये टिकेल का? ही प्रत्येकाच्या मनातली शंका. हे न्यायालयात टिकेल का? तुम्हाला ते सांगतो की 50%ची लिमिट कधी ओलांडता येते ह्याला पण एक आधार आहे, ते म्हणजे अतिशय एक्सेप्शनल सिच्युएशन असेल तर तसं करता येतं. असं इंदिरा स्वानीमध्ये पण म्हटलं, एम नागराज आणि अशोक कुमार ठाकूर मध्येही म्हटलं. परंतु ती एक्सेप्शनल सिच्युएशन दाखवून 16% इतकं वाढवून ते 68% नेऊन ते करता येईल का हा एक विषय आहे. आणि ह्यासाठी आपण तामिळनाडूचं जे 69% आपण नेहमी आधार घेतो किंवा राज्य सरकार आधार घेतं त्या 69% सुप्रीम कोर्टाने 2012 मध्ये डायरेक्शन दिलेत की ह्या ज्या सगळे 69% आरक्षण आहे हे मागासवर्गीय कमिशननं सर्व जातींचा क्वांटिफिएबल डाटा बघावा, सर्वांचं रिप्रेझेंटेशन बघावं आणि मागासवर्गीय कमिशननं तो निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टाने. वकील साहेब, मुद्दा लक्षात आला. मला ब्रेकला जायचंय पण तत्पूर्वी प्रकाश शेंडगे मी आपल्याकडे येतो. तुमची जी मूळ मागणी आहे धनगर समाजाची म्हणून त्याचं तर अजून बाजूलाच आहे सगळं, पण ओबीसीच्या प्रश्नावरती ज्या मुद्द्यावर आपण आज राज्यपालांना भेटलात, मराठा समाजाला दिलेलं आरक्षण, वेगळं 10% आरक्षण, सगळंच कसं दोलायमान आहे हे या सगळ्यातनं आपल्याला लक्षात येतं. नाही, याच्यामध्ये मूळ प्रश्न कधी निर्माण होणार आहे की ज्यावेळी हे 16% आरक्षण ज्यावेळी टिकणार नाही, आणि हे सत्य टिकणारच नाही, पण ते टिकल्या नाही नंतर ह्या मराठा एवढ्या मोठ्या मराठा समाजाचं आरक्षण कुठे नेऊन ठेवणार आहेत ह्याचं उत्तर आज कुणाकडेच नाही आहे, ना सरकारकडे आहेत. माझ्या अमोल साहेबांनी विनंती राहील की मुख्यमंत्र्यांची आम्ही 1 to 1 चर्चा करायला तयार आहोत. हे 16% आरक्षण टिकलं नाही तर मराठा समाजाला कशामध्ये आरक्षण तुम्ही देणार आहात ह्याचं उत्तर आज तरी कोणाकडे आहे का? तरी इतका मोठा समाज, इतकी मोठं आंदोलन केली, 58 मोर्चे काढले आणि तरीसुद्धा अशी अधांतरी परिस्थिती ठेवायची, हे काय ह्या सामाजिक न्यायाच्या म्हणजे आताची परिस्थिती अधांतरीय मान्य झालं नाही तर ते तुमच्या मुळावर येईल ही भीती तुम्हाला? 100% दुसरा मार्गच नाहीये. मराठा समाजाचं आरक्षण मान्य झालं नाही तर ते ओबीसीत शिरतील आणि हीच भीती आम्हाला आहे असं प्रकाश शेंडगे स्पष्टपणे म्हणतायत. आबासाहेब पाटील आणि प्रवीण गायकवाड दोघांनाही बोलायचं आहे. अमर सावळेंना सरकारची भूमिका आपल्याला विचारायची. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. जर हे आरक्षण 16% मराठा आरक्षण न्यायालयात टिकलं नाही तर ते ओबीसीत शिरेल आणि हीच भीती आम्हाला आहे असं प्रकाश शेंडगेंनी बोलून दाखवलं. आबासाहेब पाटील, अगदी थोडक्यात हे असं घडलं तर काय? मुळात ह्या सगळ्या विषयावरती जे आत्तापर्यंत हे टिकणार नाही, हे टिकेल का, हे आमच्यात येईल का, ह्या सगळे संभ्रम निर्माण करणारे फक्त ओबीसी नेते आहेत. काही लोक आहेत, राजकीय लोक. हे बाकीचं सरकारला आमचं तर विनंती आहे हे सगळ्या लोकांना, तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करण्यापेक्षा हा जाब सरकारला विचारायला. ह्यांचा विषय तुम्ही एक तर इकडं म्हणता मराठा समाजाला आरक्षणाला विरोध नाही, पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काय? त्यांच्या प्रश्न तडीच का लावला नाही असं ते म्हणतात. आमचं एकच सांगणं आहे की हे जर नाही टिकलं तर ते आम्ही बघून घेईल ना, मराठा समाज बघून घेईल ना पुढे काय करायचं, पुढची दिशा काय ठेवायची. ते ओबीसीत आलं तर नुकसान त्यांचं आहे असं कसं येणार? ते ह्यांनी ते तयार ओबीसीत येणार, मग ओबीसीत कसं येईल ते ह्यांनी पटवून द्यावं ना सरकारला. हे नाही टिकलं ते असं ओबीसीत येणार आहे. सरकारला टिकून सरकारसोबत तुम्ही भांडा ना, सरकारसोबत भांडता, सरकारसोबत तुम्ही भांडा. प्रवीण गायकवाड, मी आपल्याकडे येतो. वेळ अगदी थोडा आहे, अगदी थोडक्यात आबा. एक दुसरा विषय त्याच्यामध्ये ह्यांनी सरकारकडे जाऊन बोललं पाहिजे. दुसरा विषय की ज्या ओबीसी मध्ये ज्या लोकांना आरक्षण दिले, माझ्याकडे काही पत्र पण आहेत. 1967 साली त्यावेळेला अवघ्या 4 ओळीचा एवढाच हे फक्त महाराष्ट्राच्या उपसचिवांच्या सहीनं आरक्षण दिलेली आहेत. हे चालतं का? मग आमचं सगळं सर्वेक्षण करून दिल्यानंतर
की ह्याच्यामध्ये अजून भरपूर आपल्याकडे पुरावे आहेत ह्याच्यामध्ये. मुद्दा तुमचा लक्षात आला. आरक्षणाचे जी आर आहेत ना हे उपसचिवाचे हे निघतात. मग कुठलाही जी आर असू तो उपसचिवाचा जी आर असतो. मला प्रवीण गायकवाडांकडे महत्वाची जायचंय. असते. खरं मला प्रवीण गायकवाडांकडे जायचंय. प्रवीणजी, ही जी भीती आहे, जर हे आरक्षण टिकलं नाही तर ते ओबीसीत मराठ्यांना घ्यायला लागेल, काय आपलं उत्तर आहे या बाबतीत? सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की 8 राज्यामध्ये 50% वरचं आरक्षण टिकलं नाही, त्या हायकोर्टाने रद्द केलं. आर्थिक निकषावरचं सुप्रीम कोर्टाचं रद्द केलं हे मी सांगितलं. प्रकाश शेंडगेंची भीती अत्यंत बरोबर आहे की इतर मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्यामुळं ओबीसी आयोगाच्या शिफारशीचा अर्थच असा होतो की ओबीसीचंच आरक्षण दिलं पाहिजे. परंतु राजकारण करण्यासाठी मराठा समाजाला बी खुश ठेवायचं आणि ओबीसीनाही खुश ठेवायचं म्हणून एक वेगळा वर्ग फक्त शिक्षण आणि नोकरीसाठी वेगळं असं आरक्षण करता येणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत. याच्या आधारावर आजही कुणबी समाजाला सर्टिफिकेट मिळतात. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की 340व्या कलमाप्रमाणे नचिपन कमिटीचा जो शिफारसीचा अहवाल आहे की 50% मर्यादा आता आपण बदलली पाहिजे. 52% ओबीसीना 52% आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे 25% आरक्षण वाढणार आहे त्याला कायद्याचा आधार देऊन त्याचा आरक्षणाचा लाभ मराठ्यांना दिला तर ओबीसीचा विरोध असायचं काही कारण. अमर साबळे, प्रवीण गायकवाड, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुमचा मुद्दा लक्षात आला. अमर साबळे, याला आपण उत्तर द्या. हे फार गंभीर आहे आणि राज्याची जनता अत्यंत गांभीर्याने या सगळ्या मुद्द्यांकडे पाहते. याची मी कल्पना देण्याची आपल्याला गरज नाही. या संदर्भामध्ये मराठा समाज आणि ओबीसी बांधवांनी सामंजस्यच राखणं गरजेचं आहे. पण ती जबाबदारी सरकारची आहे. मिळेल का खरंच न्यायालयात आरक्षण टिकणार नाही असं वाटतं सगळ्यांना? तेच सांगतो ना की मराठा समाजाने सुद्धा ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामध्ये जे आक्षेप घेतले त्यामुळे ओबीसी समाजामध्ये सुद्धा एक सुरक्षितेची भावना निर्माण झालेली हे वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळे दोन्ही शिष्टमंडळांनी खरं मुख्यमंत्र्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊन एकदा वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. प्रकाश अण्णा शेंडगेंचं इतकं स्थान मोठं आहे की ते मुख्यमंत्र्यांना कधीही भेटू शकतात आणि मनातली भीती काढून. पण त्यांनी म्हटलंय, अण्णांनी म्हटलंय की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला बोलवा, आम्ही यायला तयार आहे. तुम्ही बोलवणार का अण्णांना? यस मी प्रकाश अण्णांना लवकरच निमंत्रण मिळेल अशी मी व्यवस्था करतो आणि त्यांच्या मनातली भीती कमी होईल आणि महाराष्ट्रामध्ये सामंजस्याचं वातावरण निर्माण होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण आत्ताच्या चर्चेमध्ये ते म्हणाले की खरंच वातावरण पेटू शकतं पण आम्ही सगळे शांत आहोत. आणि आजच्या रोकटोकच्या व्यासपीठावरनं प्रकाश शेंडगेंना सरकारच्याकडनं हे चर्चेचं निमंत्रण सरकारच्या प्रतिनिधींनी दिलंय. लवकरच ही चर्चा होईल, सौहार्द होईल. मात्र प्रेक्षक हो, रोकटोकमध्ये आजच्या चर्चेत काही मुद्दे समोर आले ते अत्यंत गंभीर आहे. ते म्हणजे मराठ्यांना मिळालेल्या 16% आरक्षणामुळे केंद्राच्या 10% आरक्षणाचा लाभ आता मिळणार नाहीये. पण जर हे आरक्षण टिकलं नाही तर मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यावं लागेल. ही जी भीती आहे ही भीती देखील कायम आहे. या सगळ्याची उत्तरं सरकारला नीटपणे द्यावी लागतील, अन्यथा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजातली दरी वाढत जाण्याचा धोका आहे. आज आपण सर्व मान्यवरांनी चर्चेकरता वेळ दिलात. आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.